नमस्कार, मी भावना. मी तुमचे माझ्या युट्यूब चॅनल के स्टडी अकॅडमी यावर स्वागत करत आहे. तर चला आज आपण शिकणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता या युनिटमध्ये काय काय शिकणार आहोत ते बघूया. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असते, जनरल फॉर्म काय असते, सोबतच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय असते, एलिमिनेशन मेथड प्लस एएसए रूल मीन्स ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन रूल हे आपण यामध्ये शिकणार आहोत. सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की हा युनिटचा वेटेज किती आहे. सो या युनिटचा वेटेज आहे 12 मार्क. आता 12 मार्क्स म्हणजे खूप जास्त झालंय, कारण की वन ऑफ द हायेस्ट वेटेज आहे. देन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे. आता सर्वात आधी बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय. सो लिनियर म्हणजे काय होतंय की लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन की ज्याचे जर ग्राफ आहे तो काय आहे ना स्ट्रेट लाईन. कशाचा यूज करून, टू व्हेरिएबलचा यूज करून त्याचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन आहे ना, त्याला आपण काय म्हणू, लिनियर इक्वेशन. तर आता त्याची डेफिनेशन काय म्हणते की अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स, म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये काय असणार आपल्याकडे, टू व्हेरिएबल्स असेल. त्यानंतर डिग्री ऑफ इच टर्म, काय म्हणते की डिग्री ऑफ इच टर्म म्हणजे प्रत्येक टर्मची जी आहे ती डिग्री किती राहणार आहे, कंटेनिंग 1. ओके, आय थिंक यू गॉट माय पॉइंट. फर्स्ट की an equation which contain two variable and degree of each term containing variable is 1 is called as linear equation in two variable. म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स राहणार आणि त्याचे जे काही कोएफिशियंट राहणार त्याची जी डिग्री ती कोएफिशियंट राहणार काही, आणि सोबतच जे काही व्हेरिएबल्स आहे त्याची डिग्री किती राहणार, 1 राहणार. त्याला आपण काय म्हणू, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल सपोज मी घेतलेलं आहे 2x प्लस 3y इक्वल्स टू 9. ओके, सो आता 2x प्लस 3y इक्वल्स टू 9. आता इथे व्हेरिएबल x आणि व्हेरिएबल y आहे. सो याचा डिग्री 1 असायला पाहिजे, म्हणजे याचा पॉवर किती असायला पाहिजे, 1. सो एक्सचा पॉवर किती आहे, 1, आणि वायचा पॉवर किती आहे, 1. तर हे काय झालं, लिनियर इक्वेशन. तर मी याला असं पण लिहू शकते 2x प्लस 3y मायनस 9 इक्वल्स टू 0. जर इथे हे प्लस मध्ये आहे तर हे इकडे येणार, तर हे काय होणार, मायनस मध्ये. सो तुम्हाला कळलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कसं काय आहे. तर आता एक्स आणि वाय, सो एक्स आणि वाय काय यामध्ये, एक्स अँड वाय काय याच्यामध्ये, व्हेरिएबल्स, काय व्हेरिएबल्स. त्यानंतर 2, 9 आणि 3 मीन्स 2,3,9 काय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट पण म्हणू शकतो आपण, आणि 9ला तर कॉन्स्टंट म्हणू, पण वाय सोबत 3 लागून आहे. सो 3 आणि एक्स सोबत 2 लागून आहे, तर याला काय म्हणू आपण, 3 आणि 2 ला कोएफिशियंट. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला की लिनियर इक्वेशन काय असतं. आता नेक्स्ट, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसं असतं. सो जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मीन्स ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. ax by c प्लस c इक्वल्स टू 0. आता इथं x चा पॉवर किती आहे, 1, y चा पॉवर किती आहे, 1. a आणि b आणि c, a b c काय कॉन्स्टंट म्हणू शकतो. ए आणि बी, ए एक्स ला लागून आहे आणि वाय बी ला लागून आहे. मीन्स मी असं लिहू शकते ए कॉमा बी काय आहे कोएफिशियंट, सी कॉन्स्टंट. तसं पाहिलं तर ए बी आणि सी तिन्ही कॉन्स्टंट आहे, आणि हे जे आहे जे काही राहणार हे काय राहणार, माझे रिअल नंबर्स राहणार. ठीक आहे, आता एक्स आणि वाय, एक्स आणि वाय काय आहे आपला व्हेरिएबल्स. देन आता इथे डेफिनेशन काय म्हणतं की जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0.
हे काय आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बट ए बी आणि सी काय आहे, रिअल नंबर्स आहे. ओके, ए बी आणि सी काय आहे, रिअल नंबर. बट बट तिथे एक कंडिशन काय आहे की ए कॉमा बी जे आहे नॉट इक्वल्स टू 0 ऍट सेम टाइम. एका टायमावर ते काय असायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. ए किंवा बी कुठलीही कोएफिशियंट असो तो काय असायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. सो सी 0 राहिला तर काही प्रॉब्लेम नाही. बट एक्स आणि वाय चे कोएफिशियंट 0 नसायला पाहिजे. सो आय थिंक तुम्हाला हा पॉइंट कळलेला आहे. आता इथे एक ऍक्टिव्हिटी टेबल दिलेली आहे की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. ठीक आहे, हे फर्स्ट पेजवरच ऍक्टिव्हिटी आहे की इथे सांगायचं आहे कुठले इक्वेशन्स जे आहेत ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे आणि कुठले जे आहे ते नाही आहे. सो सर्वात आधी लिहून घेऊ आपण की माझ्याकडे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन काय आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. हे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आहे, राईट. देन एक कंडिशन काय होती, ती कंडिशन होती ए कॉमा बी मीन्स ए अँड बी नॉट इक्वल्स टू 0 इन एनी केस. आता फर्स्ट 4m प्लस 3n इक्वल्स टू 12. काय मी याला ह्या फॉर्म मध्ये लिहू शकते, एक्झॅक्टली 4m प्लस 3n. हा 12 इकडे आहे तर हा इकडे शिफ्ट झाला तर हा होणार -12 इक्वल्स टू 0. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. येस, हे लिनियर इक्वेशन आहे. एवढं कळलं. देन आता हे लिनियर इक्वेशन आहे. नेक्स्ट एक्स स्क्वेअर मायनस 7y इक्वल्स टू 1. कंडिशन काय होती इथे की माझा एक्स ची डिग्री किंवा वाय ची डिग्री, माझे जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्या डिग्री किती पाहिजे मला, नेहमी 1. आता इथे एक्स स्क्वेअर लिहिला आहे तर काही डिग्री 1 आहे, नाही आहे. सो ही डिग्री 1 नाही आहे, त्यामुळे हे जे लिनियर इक्वेशन आहे काय, नो. दे √2x मायनस √5y इक्वल्स टू 16. आता मी याला परत 2x मायनस 5√5y आणि हे 16 इथे आहे ते इकडे गेलं तर हे -16 लिहू शकते. येस, इक्वल्स टू 0. सो हे लिनियर इक्वेशन आहे का, एस, कारण की एक्स आणि वाय ह्या व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, 1. सो हे लिनियर इक्वेशन आहे. येस. देन 0x6y मायनस 3. ठीक आहे, 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल्स टू 0. आता कंडिशन काय होती की ए कॉमा बी मीन्स ए अँड बी नॉट इक्वल्स टू 0. ही एक कंडिशन होती. तर आता इथे सपोज ए ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. सपोज कशाला आहेच, इथे ए ची व्हॅल्यू काय आहे, 0. ए ची व्हॅल्यू आपल्याला 0 पाहिजे का, नाही. सो दॅट्स वाय हे लिनियर इक्वेशन नाही आहे. सेम 0.3x प्लस 0y मायनस 36 इक्वल्स टू 0. सो इथे मला बी इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे होतं. तर हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. वाय 6 काय आहे, 4/x 5/x इक्वल्स टू 4. याला सॉल्व्ह करू. सो 4/x जर हा डिवाइड मध्ये आहे तर वर जाईन तर मल्टिप्लिकेशन मध्ये हा 4 आणि इथे एक्सचा पॉवर -1 प्लस 5 वायचा पॉवर -1 इक्वल्स टू 4 होणार. आता इथे पॉवर किती दिलेला आहे, -1. सो मला -1 पाहिजे का, नाही. -1 नाही पाहिजे, त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन राहणार का, नाही. 4xy. आता मला एकच व्हेरिएबल पाहिजे होता, पण इथे काय मल्टिप्लाय मध्ये एक्स वाय दोन व्हेरिएबल्स आहे. सो मल्टिप्लाय मध्ये नव्हतं पाहिजे मला, तर हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. सो आता मला सांगा, आधीच्या याच्यात हे तर त्यांनी गिवन दिलेलं आहे की फर्स्ट जे आहे ते लिनियर इक्वेशन आहे. सेकंड काय आहे, लिनियर इक्वेशन नाहीये कारण त्याचा एक्सचा पॉवर 2 आहे. थर्ड लिनियर इक्वेशन आहे का, येस, कारण की एक्सचा आणि वायचा पॉवर किती आहे, 1. सेकंड ए ची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 0, जे मला नाही पाहिजे.
फिफ्थ मध्ये बी ची व्हॅल्यू किती आहे 0, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे. जेव्हा एक्स ला वर केलं तर एक्स इनवर्स आणि वाय इनवर्स, तर एक्स इनवर्स आणि वाय इनवर्स नाही पाहिजे, कारण एक्सचा पॉवर 1 आणि वायचा पॉवर 1 पाहिजे. सो त्यामुळे हे नाही आहे. सेकंड, सेवन्थ, 4xy मला ऍट अ टाइम दोन व्हेरिएबल्स नाही पाहिजे, सिंगल व्हेरिएबल्स पाहिजे. सो त्यामुळे लास्ट वन पण काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे. सो आय थिंक एवढा हा टेबल कळलेला आहे तुम्हाला. आता बघू सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय आहे. सो लिनियर इक्वेशन काय आहे ते तर सांगितलंच मी, की असं इक्वेशन ज्याचा ग्राफ काय असतो आपल्याला स्ट्रेट लाईन. बट सायमल्टेनियसचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो, टुगेदर. काय अर्थ होतो याचा, टुगेदर. टुगेदर म्हणजे काय, सोबत सोबत, असं इक्वेशन जे आपण सोबत सोबत सॉल्व्ह करू. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, एक सेकंड. फॉर एक्झाम्पल, आता मी काय केलेलं आहे इथे, काय लिहिलंय, वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे असे दोन इक्वेशन आहे, कोणते, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम. त्याला काय म्हणतो, ऍट द सेम टाइम मीन्स सोबत सोबत. त्याला काय म्हणू आपण, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. समजलं काय पॉइंट? ठीक आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी. आता मी सी ला इकडे आणलं तर काय होणार, ए एक्स प्लस बी वाय प्लस जागेवर काय होणार, प्लस न होता इथे होणार मायनस सी. ओके, इक्वल्स टू 0. हा इक्वेशन 1 आहे. सेकंड, सेकंड सपोज मी घेतला एम, एम कोइफिशियंट घेतला, एम एक्स प्लस एन वाय आणि पी इक्वल्स टू 0. हे झालं इक्वेशन 2. तर आता बघा, एक्स एक्स वाय वाय व्हेरिएबल सेम आहे. ओके, व्हेरिएबल सेम आहे, बट चेंज काय झालं, कोइफिशियंट. बी सी, ए बी सी, ठीक आहे, आणि एम एन पी कोइफिशियंट चेंज झाले. तर हे दोन काय आहे, दोन्ही काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. टू व्हेरिएबल्स कोणते, एक्स अँड वाय, एक्स अँड वाय. ठीक आहे, तर हे झालं आपलं लिनियर इक्वेशन, आणि याला सोबत सोबत सॉल्व्ह करू. त्याला म्हणू आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, समजलं का? आता पहा, माझ्याकडे प्रॉब्लेम काय आहे, 3a प्लस 5b इक्वल्स टू 26. याला काय करते मी, इक्वेशन नंबर 1 नाव देते, आणि ए प्लस 5b इक्वल्स टू 22, याला काय केलं मी, इक्वेशन नंबर 2 दिलं. तर यामध्ये सर्वात आधी मी काय केलं, इक्वेशनला काय केलं, अरेंज केलं. स्टेप 1 काय आहे, स्टेप 1 काय केली मी, अरेंज केलं. तर आता सर्वात आधी बघेल की मी कुठल्या तरी व्हेरिएबल, व्हेरिएबल कोणत्या आहे, ए बी आहे, ए बी आहे, कुठल्या तरी व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आहे का. कोइफिशियंट म्हणजे 3, 5, इथे 1 येणार आणि इथे 5, तर कोइफिशियंट सेम आहे का ते चेक करत. तर आता इथे बघ, बी चे आणि ए चे कोइफिशियंट काय आहे, सेम आहे, म्हणजे इथे पण 5 आहे आणि इथे पण 5 आहे. तर स्टेप 2 काय केलं मी, चेक केलं. काय चेक केलं, की कुठलं तरी कोइफिशियंट जे आहे ते सेम आहे का, सेम आहे का. तर या प्रॉब्लेम मध्ये तर सेम आहे, पण कुठल्या कुठल्या याचे सेम नसेल तर तेव्हा काय करावं लागेल, सेम करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर आता इथे सेम आहे, तर सेम असल्यावर स्टेप 2 झाली आपली, चेक केलं. स्टेप 3 मध्ये आता आपले सेम आहे, सेम आहे म्हणजे आपण काय करू, सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट करू, आणि जर डिफरंट असते सपोज हे, तर आपण काय केलं असतं, याची ऍडिशन केली असती. ठीक आहे, एवढं समजलं. आता नेक्स्ट, आता काय म्हटलं मी, स्टेप 3 मध्ये सेम असलं तर काय करू आपण, सबस्ट्रॅक्ट करू. तर आता बघ, मी काय लिहिणार इथे, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करेल मी, सबस्ट्रॅक्ट करेल. तर 3a प्लस 5b इक्वल्स टू 26, आणि a प्लस 5b इक्वल्स टू 22. ठीक आहे, तर आता मला काय करायचं, याच्यात सबस्ट्रॅक्ट. तर आता सबस्ट्रॅक्ट करत आहे तिथे काय होणार, साईन चेंज होणार.
साइन चेंज, आता हा इथे ए ची साईन काय प्लस आहे, तर याची ए ची साईन काय होणार मायनस, बी ची साईन प्लस आहे इथे, तर हे काय होणार मायनस, इथे हे मायनस आहे ते सॉरी इथे हे प्लस आहे याची साईन 22 ची, तर हे काय होणार मायनस. आता बघ साईनचं समजलं, एकदा परत सांगते. ए प्लस 5b इक्वल्स टू 22 असं आहे. ए ची साईन काय आहे आपली, ए ची साईन आहे प्लस, इथे ए च्या समोर काय आहे प्लस, तर हे होणार मायनस, बी च्या समोर काय प्लस, तर हे होणार मायनस, आणि इव्हन 22 च्या समोर पण काय प्लस, तर त्याच्यामुळे मायनस. एवढं समजलं. आता सेम साईन आहे, सेम साईन आहे म्हणजे बी प्लस 5b आणि खाली काय -5b, हे काय होणार कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे 5b आणि -5b काय होणार कॅन्सल होणार. तर आता 3a मधून 1a गेला, म्हणजे ए म्हणजे 1a, 1a गेला तर किती राहणार, 3a मायनस 1a काय होणार 2a. पण आता 3a मोठा आहे आणि याची साईन काय प्लस, म्हणजे याची साईन काय राहणार प्लस, इक्वल्स टू, आता 26 मधून 22 गेले तर किती राहते 4 राहते, आणि याच्यामध्ये मोठा नंबर होऊन जाईल 26, तर 26चं साईन काय आहे प्लस आहे, म्हणजे इथे प्लस येणार. आता 2a इक्वल्स टू 4 झालं, तर a इक्वल्स टू मी 4/2 लिहिणार, कारण की हा 2 जो आहे तो याच्या डिवाइड मध्ये चालला जाईल 4च्या, तर 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता a ची व्हॅल्यू किती आली 2, एवढं समजलं, a ची व्हॅल्यू आली 2. आता ए ची व्हॅल्यू 2 आली, तर ए ची व्हॅल्यू मी एखाद्या इक्वेशन मध्ये काय करेल पुट करेल. सपोज ए इथे हे वाला इक्वेशन पाहायला इझी जात आहे, कोणतं सेकंड वाला, तर मी काय करणार पुट करणार, पुट ए इक्वल्स टू 2 इन इक्वेशन कुठल्या 2 मध्ये. आता ह्या 2 मध्ये इक्वेशन मध्ये पुट करत आहे मी ए ची व्हॅल्यू, तर सेकंड नंबरचं इक्वेशन काय ए प्लस 5b इक्वल्स टू 22. ए ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 2 प्लस 5b इक्वल्स टू 22. आता हा 2 इच्या समोर काय आहे प्लस आहे, जर हा इकडे शिफ्ट करतो म्हटलं तर हा मायनस मध्ये चालला जाईल, म्हणजे 5b इक्वल्स टू 22 मायनस 2 होऊन जाणार, इकडे शिफ्ट केला तर मायनस मध्ये चालला जातो. आता 5b इक्वल्स टू काय होणार 22 मधून 2 गेले तर 20. आता b इक्वल्स टू काय होते 20/5. आता b इक्वल्स टू 5 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली 4. b ची व्हॅल्यू काय आली, ची व्हॅल्यू मिळाली मला 4. तर आता मी स्टेप 1 मध्ये तर सर्वात आधी काय केलं, स्टेप 1 मध्ये मी काय केलं अरेंज केलं, त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये काय केलं मी चेक केलं की कोएफिशियंट सेम आहे की सेम किंवा डिफरंट आहे, कोएफिशियंट सेम आहे किंवा डिफरंट आहे. त्याच्यानंतर सेम असेल तर मी सबस्ट्रॅक्ट करेल, डिफरंट असेल तर मी ऍड करेल. ठीक आहे, ऍड करेल. स्टेप 4 काय केलं मी, याच्यातून ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मला एका व्हेरिएबलची जे 1 व्हेरिएबल्सची काय आली व्हॅल्यू मिळाली, ते पुट करेल, काय करेल पुट करेल एनी इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, एक तर 2 मध्ये पुट करेल किंवा 1 मध्ये करेल, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करेल, तेव्हा मला 5 स्टेप मध्ये काय मिळणार गेट कोणता व्हेरिएबल भेटेल सेकंड व्हेरिएबल. ठीक आहे, आता हे समजलं. तर आता मी जे काही आन्सर काढलेलं आहे, ते मी काढलेलं आन्सर जे आहे मला राईट आहे की रॉंग आहे, आता मला थोडी ना माहित राहणार की ए ची व्हॅल्यू खरंच 4 2 आली आणि बी ची व्हॅल्यू खरंच हे आली आहे, तर 4 आली आहे, तर हे राईट आहे. तर याकरिता मी काय करत आहे चेक करत आहे. तर मी आधी चेक करून पाहते खरंच मी जे आन्सर काढलं ते चेकिंगसाठी, ओनली चेकिंग, हे पेपरमध्ये वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे. तर मी काय करते ए इक्वल्स टू 2 आलं, बी इक्वल्स टू काय आलं माझ्याजवळ 4 आलं, तर एखादा इक्वेशन म्हणजे मी सेकंड इक्वेशनच घेते, सेकंड इक्वेशन काय आहे ए प्लस 5b इक्वल्स टू 22. आता ए ची व्हॅल्यू किती आली 2 प्लस 5, बी ची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे हे दोन काय मल्टिप्लाय मध्ये आणि हे 22. आता हे 2 5 4 जा 20 इक्वल्स टू 22. आता इकडे पण 22 आहे, इकडे पण 22 आहे, तर 22 इक्वल्स टू 22 दोन्ही काय सॉरी इथे 22 आलं ना, मी 20 लिहिलं,
तर हे काय आहे 22 आहे. तर 22 इक्वल्स टू 22 आलं. 22 इक्वल्स टू 22 म्हणजे आपण जे व्हॅल्यू काढलेली आहे ती काय आहे करेक्ट आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू काय आहे करेक्ट आहे. सो मी आन्सर मध्ये काय लिहिणार की याला म्हणतात ऑर्डर पेअर. आन्सर लिहिणार मी की जे माझा ऑर्डर पेअर आहे इथे का कोणते व्हेरिएबल यूज केलेलं आहे ए आणि बी. तर मी इथे लिहिणार ऑर्डर पेअर ए कॉमा बी इक्वल्स टू ऑर्डर पेअर 2,4 is a solution of simultaneous equation. ठीक आहे, एवढं समजलं. आता आपला सेकंड प्रॉब्लेम आहे काय आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. याला काय दिलं मी इक्वेशन नंबर 1. आणि 3x प्लस सॉरी 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर सेकंड. ठीक आहे. तर आता मी काय म्हटलं होतं मगाशी पहिली स्टेप काय होती आपल्याला इक्वेशन अरेंज करायचे होते. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय करायचे होतं अरेंज करायचे होते. मी अरेंज केले का येस मी आता अरेंज केले. पहिल्याला प्रॉब्लेम नंबर 1 इक्वेशनला पहिल्याला 1 दिलं आणि दुसऱ्या इक्वेशनला 2 इक्वेशन दिलं. सेकंड काय होतं की मला कोइफिशियंट चेक करायचे होते व्हेरिएबल्सचे की कोणते सेम आहे का. आता इथे 1 आहे इथे 3 आहे इथे 1 आहे आणि इथे 3 आहे इथे 7 आहे इथे 2 आहे. सेम दिसत आहे का इथे नाही. सेम आहे का नाही आहे. तर कोइफिशियंट सेम नाही आहे तर सेकंड स्टेप काय सेम करून घ्यायची आहे. चेक कोइफिशियंट आणि हे काय सेम नाही आहे. सेम नाही आहे तर सेम करायचं आहे. ठीक आहे. आता सेम करायचे आहे तर मी सेम करेल. तर सेम करायसाठी काय करायला लागेल इथे 3 आहे इथे 1 आहे. तर याला इझिली मी 3 करू शकते कारण की एक्सला जेव्हा मल्टिप्लाय करेल तर काय होणार इझिली हे होणार. तर सर्वात आधी काय करेल मी की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. कितीने मल्टिप्लाय करत आहे 3 ने. म्हणजे हे झाले 3 बोथ साइड बोथ साइड दोन्ही साइडला. म्हणजे इथे एक्स प्लस 7y इक्वल्स टू 10 इंटू 3. दोन्ही साइडनी काय केलं मी 3 नी मल्टिप्लाय केलं. तर आता हे काय झालं 3x 7 3 जा 21 आणि हा काय आहे y इक्वल्स टू 10 10 3 आणि 10 3 30. ठीक आहे. तर हे झालं 10 3 जा 30. आता हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं मिळालं की नाही. तर याला नाव दिलं मी इक्वेशन नंबर 3. आता आता मी काय करेल माझ्याजवळ इथे 3x आहे इथे 3x आहे इथे 3x आहे इक्वेशन 2 मध्ये इथे 3x आहे. तर काय करायचं होतं मला सेम करून घ्यायचं होतं. ठीक आहे. जी थर्ड स्टेप होती सेम असलं तर काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करायचं होतं. इथे +3 आहे इथे +3 आहे. सो मी काय करेल सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 अँड 3. आता मी आधी इक्वेशन 2 लिहून घेते. काय आहे इक्वेशन इक्वेशन 3 काय आलं माझं 3x प्लस 21y इक्वल्स टू 30. आणि इक्वेशन सेकंड इक्वेशन काय आहे हा तर माझं इक्वेशन 3 आहे. आणि याच्यातनं काय करायचं मला इक्वेशन सेकंड मायनस करायचं आहे. तर सेकंड इक्वेशन काय आला माझं 3x मायनस 2y इक्वल्स टू 7 आहे. हा माझा सेकंड इक्वेशन याची सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट करायसाठी काय होते साइन चेंज होते. साइन चेंज होते तर हा जो आहे 3चा साइन काय प्लस आहे तर हा मायनस झाला. इथे हा मायनस होणार. याच्यानंतर हा 2चा साइन मायनस आहे तर हा प्लस होणार. आणि हा 7 आहे तर हा याचा साइन प्लस आहे इथे ते हा मायनस होणार. हे कळलं. आता 3x आणि -3x काय होणार कॅन्सल होणार. आता 21 आहे आणि हा 2 आहे. तर 21 आणि 2 पण याचा साइन काय आहे प्लस आहे इथे. तर 21 प्लस 2 किती 2 किती होणार 23y इक्वल्स टू. आता 30 मधनं 7 गेले तर किती राहणार 23. आता हा जो 23 आहे इथे मल्टिप्लाय मध्ये आहे पण इथे जायला तर तो डिवाइड मध्ये होऊन जाईल. सो y इक्वल्स टू काय होणार मग
वाय इक्वल्स टू काय होणार, वाय इक्वल्स टू 23 डिवायडेड बाय 23, 23, 23 वन जा 23, सो इथे येणार 1. सो वाय ची व्हॅल्यू किती आली आहे, 1. वाय इक्वल्स टू किती आता आलं माझ्याकडे, वाय इक्वल्स टू आलं मला 1. आता एक व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आली, तर आता मी काय करेल, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, व्हेरिएबल ह्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू काय करेल, मी याला पुट करेल. वाय इक्वल्स टू 1 कुठल्याही एका याच्यात, तर मी 1 मध्येच पुट करते. सो वाय इक्वल्स टू, वाय इक्वल्स टू 1, असं लिहिल मी इथे, पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 इझी दिसत होतं म्हणून मी इक्वेशन 1 मध्ये लिहित आहे. तर काय आहे इक्वेशन 1, x प्लस 7y इक्वल्स टू 10, हे आपलं इक्वेशन 1 आहे. तर आता x ची किंमत काढायची आहे, कारण की मी काय काढली आधी, y ची. सो x जसा तसा राहणार 7, y ची किती आली आहे 1 इक्वल्स टू 10. ठीक आहे. तर आता हा एक्स प्लस हा काय होणार 7 इक्वल्स टू किती होणार 10. एक्स आहे, जर हे 7 इथे प्लस मध्ये आहे, इकडे जायला तर हा काय होणार -7 होणार. आता 10 मधून 7 गेलं तर किती राहणार 3. सो एक्स ची किती किती आली आहे व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 3. वाय ची किती आली मगाशी 1. तर आता मी काय लिहिणार की ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय. आधीच्या इक्वेशन मध्ये ए आणि बी होते व्हेरिएबल्स, आता इथे व्हेरिएबल्स कोणत्या, एक्स आणि वाय. सो ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू, आता आधी आपण वाय ची व्हॅल्यू काढली, तर वाय ची व्हॅल्यू वायच्या बाजूला वायच्या जागेवर लिहू, आणि एक्स ची व्हॅल्यू आधी काढली तर एक्स ची एक्सच्या जागेवर. सो 3,1 इज द solution of given simultaneous इक्वेशन. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम झालाय आपला सॉल्व. तर आता परत आपण जी व्हॅल्यू काढलेले आहे, y इक्वल्स टू 1 आणि x इक्वल्स टू 3, हे राईट आहे की नाही ते चेक करू. सो चेकिंगसाठी मी काय करत असते, नेहमी चेकिंगसाठी मी काय करत असते की एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पण एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून पाहू. ठीक आहे. सो आता एक्स पहिले इक्वेशन 1 घेऊ. ठीक आहे, इक्वेशन 1 घेतला. इक्वेशन 1 काय, एक्स प्लस 7y इक्वल्स टू 10. एक्स ची व्हॅल्यू किती काढली मी 3 प्लस 7, वाय ची व्हॅल्यू किती काढली मी हे 1, ते इक्वल्स टू 10. आता 3 प्लस 7 वन जा 7 इक्वल्स टू 10. 3 प्लस 7 किती होतं 10. ठीक आहे, 10 इक्वल्स टू 10. आता 10 इक्वल्स टू 10 म्हणजे बरोबर आलं माझं. तर आता हे इक्वल्स आलं 10 बरोबर 10, म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे ते राईट आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हे फक्त चेक करायसाठी आहे की आपण ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या राईट आहे की नाही, हे पेपरमध्ये लिहायचं नाही. हा जो पोर्शन आहे हा पेपरमध्ये लिहायसाठी नाही आहे. हा फक्त अंडरस्टँडिंग साठी आहे, आणि आपण जे काही प्रॉब्लेम गिवन केलेले आहेत ते राईट आहे की नाही त्याकरिता आहे. आता आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 2x मायनस 3y इक्वल्स टू 9 आणि 2x प्लस वाय इक्वल्स टू 30. सर्वात आधी काय सांगितली होती फर्स्ट स्टेप मी, की इक्वेशन अरेंज करायचं आहे. सो मी इक्वेशन याला नंबर देणार 1, इक्वेशन 2. स्टेप 2 सांगितली होती की चेक करायचं आहे की कुठला तरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे काय. तर येस, इथे एक्सचा कोएफिशियंट सेम दिसत आहे 2 2. ठीक आहे, एक्सचा कोएफिशियंट मला काय करत आहे सेम दिसत आहे. सो सेम असेल तर काय करेल मी, नेहमी सेम असेल तर मी काय करेल सबस्ट्रॅक्ट करेल, आणि डिफरंट असेल तर मी काय करेल ऍड करेल. काय साइन. सो इथे साइन सेम आहे, तर सेम साइन आहे, 2 पण प्लस मध्ये आहे 2 पण प्लस मध्ये आहे, तर मी काय करेल याला सबस्ट्रॅक्ट करेल. सर्वात आधी काय लिहिन मी मग, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ठीक आहे, हे समजलं एवढं.
आता पहा, मी काय केलं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला सबस्ट्रॅक्ट करत आहे. तर 2x मायनस 3y इक्वल्स टू 9 आणि 2x प्लस वाय इक्वल्स टू 30. आता मला याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट करायचं आहे तर मी काय करेल, साईन चेंज करेल. साईन चेंज काय होणार, आता हे 2 आहे, 2 चं साईन काय प्लस आहे तर हे होणार मायनस, वायचं साईन प्लस आहे तर हे होणार मायनस, आणि 13चं साईन काय आहे प्लस आहे तर हे होणार मायनस. आता ही टर्म काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. 2x 2x. आता 3y, 3y मायनस 3y आणि हा मायनस वाय आहे, मायनस मायनस प्लस होते, तर 3y प्लस 1 म्हणजे हे असं होणार ना, 3y मायनस वाय, मायनस मायनस प्लस म्हणजे किती होणार, हे -4y होणार. समजलं, -4y होणार. तर आता हे काय होणार, -4y. तर -4y लिहिलं मी. आता 13 मधून 9 गेले तर किती राहते, 4 राहते, आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे 13चं साईन मायनस. आता हा मायनस कॅन्सल, हा मायनस कॅन्सल, काय राहणार, 4y इक्वल्स टू 4. आता y इक्वल्स टू काय, 4 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4. सो y ची व्हॅल्यू किती आली आता आपल्याकडे, 1. y इक्वल्स टू किती आलं, 1. आता नेक्स्ट स्टेप काय होती आपली, जे काय व्हेरिएबल्सची व्हॅल्यू येईल एखाद्या, त्याला काय करायचं आहे, एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे. हे स्टेप होती आपली. तर आता मी काय करेल, y ची व्हॅल्यू पुट करणार एखाद्या व्हेरिएबल मध्ये. तर आता इथे लिहिणार मी, पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. कुठलं इक्वेशन इझी दिसत आहे, सेकंड इक्वेशन इझी दिसत आहे. सेकंड मध्ये काय करत आहे मी, हे पुट करत आहे. आता सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आधी इथे. तर 2x प्लस वाय इक्वल्स टू 13 हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता y ची व्हॅल्यू लिहायची आहे, तर हे 2x जसं तसं राहणार, प्लस y ची व्हॅल्यू किती आली आपली, 1 इक्वल्स टू 30. ठीक आहे. तर आता 2x जसा तसा राहील, हा 1 प्लस मध्ये आहे तिकडे जाईल तर हा मायनस मध्ये होईल, 13 मायनस 1 होईल, म्हणजे 2x इक्वल्स टू काय होणार, 12. x इक्वल्स टू काय होणार मग, 12. आणि हा इकडे जाईल, मल्टिप्लाय मधून इकडे जाईल तर हा डिवाइड मध्ये, 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो एक्स ची व्हॅल्यू किती आली, 6. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली, 6. फायनल आन्सर काय, व्हेरिएबल्स कशामध्ये आहे, एक्स आणि वाय आहे व्हेरिएबल. सो मी फायनल आन्सर लिहिणार, ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू, आधी एक्स काय आला 6 आणि वाय किती आला 1, इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ठीक आहे, एवढं समजलं. आता परत एकदा याला क्रॉस चेक करून पाहू, आपला आन्सर जे आहे ते राईट आहे की रॉंग आहे. सो आन्सर चेक करायसाठी काय करू आपण, वाय इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 1 आणि एक्स इक्वल्स टू 6 एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करू, म्हणजे इक्वेशन सपोज 2 मध्येच पुट करू. सो इक्वेशन 2 काय आहे, 2x प्लस वाय इक्वल्स टू 13. सो 2 आणि एक्स किती आला 6 प्लस वाय किती आला 1 इक्वल्स टू 30. आता 6 2 जा किती होते, 12 प्लस हा 1 इक्वल्स टू 13, म्हणजे 13 इक्वल्स टू 13. हे झालं आपलं LHS इक्वल टू RHS. म्हणून आपला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि आपण जे व्हॅल्यूज काढलेली आहे ती एक्झॅक्टली कशी आहे, राईट आहे. आय होप सो एवढं समजलं आता. आता आधीपर्यंत व्हेरिएबल्स काय होते, एक्स आणि वाय. पहिल्या याच्यात एम आणि एन होतं, सेम याच्यामध्ये पण एम आणि एन. फर्स्ट स्टेप काय आहे की आपलं इक्वेशन जे आहे ते अरेंज करायचं आहे. सो मी काय करेल, इक्वेशन अरेंज करेल. सर्वात फर्स्ट स्टेप, 5m मायनस 3n इक्वल्स टू 19. हे झालं माझं इक्वेशन 1. त्याच्यानंतर m मायनस 6n इक्वल्स टू -7 हे झालं माझं इक्वेशन 2. मग काय बघेल मी, कोइफिशियंट जे सेम आहे की नाही ते चेक करेल. सो इथे कोइफिशियंट सेम दिसत आहे का, इथे 5 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे, नाही आहे. सो मी काय करेल, कोइफिशियंट सेम नाही आहे तर सेम करून देणार स्टेप 2. सो सेम करायसाठी मी काय करेल,
एकतर इक्वेशन 2 ला मी काय करेल, 5 नी मल्टिप्लाय करेल. सो इथे लिहिणार मी मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय कितीने, 5 ने. इथे बाय 5 बोथ साइड, दोन्ही साइडने. आता बघ काय होणार, 5 आहे, हा m-6n होणार आणि हा -7 आहे, तर -7चं काय होणार इंटू, याला पण 5 ने जाणार. आता हे काय होणार, 5m, 5 मल्टिप्लाय बाय m, 5m होणार, मायनस 5 6 30 आणि हा n इक्वल्स टू 7 5 35, 7 5 35. आणि हा काय होणार मायनस, कारण की 7चे साईन काय मायनस. ठीक आहे, तर आता हे मला काय मिळालं, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 मध्ये काय झालं, आता माझे कोइफिशियंट सेम झाले. आता कोइफिशियंट सेम आहे पण याचे साईन पण सेम आहे. साईन सेम असले आणि कोइफिशियंट सेम असले तर काय करेल मी, सबस्ट्रॅक्ट करेल. सो मी आता लिहिणार इथं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सो 1 काय आहे, 5m मायनस 3n इक्वल्स टू 13 आणि 5m मायनस 30n इक्वल्स टू -35. ठीक आहे, मला सबस्ट्रॅक्ट करेल मी. सबस्ट्रॅक्ट करेल तर काय होणार, हा इथे साईन चेंज होणार, साईन चेंज, इथे प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर हे प्लस, आणि हे मायनस आहे इथे 35चं, तर हे काय होणार प्लस. साईन चेंज झाले, साईन चेंज झाल्यानंतर हे कॅन्सल होऊन जाईल, 5m मायनस 5n. आता इथे प्लस करायचं आहे, तर हे काय होणार, वरचं साईन काय मायनस आहे, खालचं आहे प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस 30 मायनस 3 किती होते, 30 मायनस 3 27n. आता 27n होते, पण साईन मोठ्या संख्येला कुठला साईन आलेला आहे इथे प्लस. सो इथे +27n, हे साईन नाही घ्यायचं, हे साईन घ्यायचे खालचे. ठीक आहे, इक्वल्स टू, आता 35 आहे आणि 19 आहे, 35 आणि खाली साईन कोणता आहे प्लस, 35 प्लस 19, 35 प्लस 19 किती होते 54. साईन मोठ्या संख्येला कोणतं साईन चेंज झालं प्लस. सो आता हा 27 इथे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे येईन तर तो डिवाइड मध्ये होऊन जाईल. आता याला काय करू आपण, डिवाइड करून, डिवाइड केलं तर काय होणार, 27 27n इक्वल्स टू 54. सो n काय होणार 54 डिवायडेड बाय 27. आता 27 आणि याला कितीनी डिवाइड होणार 2 नी. सो एन ची व्हॅल्यू काय 27 2 जा 54 होते. सो एन ची व्हॅल्यू किती आली 2 आली. एन ची व्हॅल्यू आली आता 2. आता माझ्याकडे एका व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आली. आता माझ्याकडे एका व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आली तर मी काय करेल, पुट करेल 1 व्हेरिएबल्सची व्हॅल्यू n इक्वल्स टू 2 कुठे इन इक्वेशन. इन इक्वेशन सपोज मी इक्वेशन 2 मध्ये पुट करते कारण मला m ची व्हॅल्यू पाहिजे. सो मी इक्वेशन 2 काय m-6n इक्वल्स टू -7 आहे. तर m ची व्हॅल्यू पाहिजे, तर m जसा तसा. n ची व्हॅल्यू किती आली आहे माझी 2 आणि हा -7. m इक्वल, आता हा इथे काय होणार -6 2 जा 12 इक्वल्स टू -7. m हा आता मायनस मध्ये आहे, पण जेव्हा इकडे जाईल तर हा प्लस मध्ये जाईल, तर -7 + 12. आता -7 + 12 किती होते, m इक्वल्स टू 5. 5 का प्लस मायनस मायनस होते, 12 मधून 7 गेला तर 5 राहिला. बट साईन मोठ्या संख्येची, मोठी संख्या कोणती आहे 12. सो m इक्वल्स टू काय येणार 5. आणि लास्ट मध्ये काय लिहिणार मी, की ऑर्डर पेअर. आता इथे एक्स वाय आहे का नाही, इथे एम एन, इथे आहे m,n. ऑर्डर पेअर m,n इक्वल्स टू, m ची व्हॅल्यू आधी काय येणार 5, मग येणार 2. इज दी सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सो समजलं का,
आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे? 5x प्लस 2y इक्वल्स टू 3 - 3 इक्वेशन 1 आणि x प्लस 5y इक्वल्स टू 4 इक्वेशन 2. स्टेप 1 अरेंज केला आपण इक्वेशन. आता व्हेरीफाय करू. व्हेरीफाय मीन्स चेक करू की कुठल्या व्हेरिएबल्सची कोएफिशियंट सेम आहे का. नाही, इथे 5 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 5 आहे. सो व्हेरिएबलचे आहे का? नाही आहे. नाही आहे तर काय करणार? फर्स्ट स्टेप की आपण त्याला सेम करू. सेम करायसाठी काय करावं लागेल की इक्वेशन 2 ला मला 5 ने मल्टिप्लाय करेल तेव्हा इथे 5x भेटेल मला. ठीक आहे. सो आता इथे लिहिताय मी मल्टिप्लाय इक्वेशन 2. कितीने मल्टिप्लाय करायचंय? 5 ने. ठीक आहे. बोथ साइड. आता काय होणार मग? मी जेव्हा 5 ने मल्टिप्लाय करेल तर 5x प्लस 5y इक्वल्स टू काय होणार? 4 इंटू 5. इकडे पण 5 ने, इकडे पण 5 ने. मी दोन्ही साइडनी कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 5 ने. आता 5 इंटू एक्स काय होणार? 5x प्लस 5 जा 25 y इक्वल्स टू 20. हे काय मिळालं मला? इक्वेशन 2. आता इथे पण +5x आहे आणि इथे पण +5x आहे, +5x. सो सेम आहे. सेम आहे म्हणजे काय होणार? सेम साईन आहे. सेम साईन आणि कोइफिशियंट. सो सेम साईन आहे, सेम साईन आणि कोइफिशियंट. तर काय करतो आपण? सेम असलं तर आपण काय करतो? इथे सबस्ट्रॅक्ट करतो. तो इथे लिहिणार मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. आता कोणतं इक्वेशन करायचं आहे? इक्वेशन 1 अँड इक्वेशन जे नवीन आलेलं आहे 3. सो आता सबस्ट्रॅक्ट करत आहे. सो इक्वेशन 1 लिहून घेते आधी. काय आहे इक्वेशन 1? 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. आणि नेक्स्ट नवीन इक्वेशन कोणतं आलेलं आहे? 5x प्लस 25y इक्वल्स टू काय आलं आहे? 20. आता इथे सेम आहे. सेम आहे म्हणजे मला काय करावं लागेल? इथे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर साईन चेंज होणार. 5 ची साईन काय आहे? प्लस आहे तर हे मायनस. 25 ची साईन काय आहे? प्लस आहे ते ही मायनस. 20 ची साईन प्लस आहे तर काय होणार? मायनस. आता 5 आणि हे 5 कॅन्सल. आता इथे 25 आणि 2. तर इथे साईन कोणता आहे? प्लस मायनस मायनस होणार. सो 25 - 2 काय होते? 23y. पण साईन 25 कोणता आहे? मायनस. सो इथे येणार मायनस इक्वल्स टू. आता मायनस मायनस प्लस होते. सो 20 + 3 काय ना? 23. मोठ्या संख्येचे साईन काय आहे? मायनस. हे मायनस कॅन्सल. 23y इक्वल्स टू 23. 23y इक्वल्स टू काय आला आता आपल्याकडे? 23. आता नेक्स्ट स्टेप काय राहणार? हे y ला 23 मल्टिप्लाय मध्ये आहे. सो y ला मल्टिप्लाय मध्ये आहे तर हे इकडे गेलं तर काय होणार? डिवाइड मध्ये चाललं जाईल. सो y इक्वल्स टू काय होणार? 23 डिवायडेड बाय 23. 23 वन जा 23. सो y इक्वल्स टू किती आला आता माझ्याकडे? 1. किती आला माझ्याकडे? y इक्वल्स टू 1. आता मी काय करेल? ह्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू म्हणजे y ची व्हॅल्यू कशात पुट करेल? इन इक्वेशन. सो मी इक्वेशन 2 मध्ये पुट करत आहे. तिथे लिहिणार पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन कशात? 2 मध्ये. लिहिलं. आता इक्वेशन 2 काय माझ्याकडे? x प्लस 5y इक्वल्स टू 4. x काढायचं आहे. सो x 5 y ची किती आली व्हॅल्यू? 1 इक्वल्स टू 4. आता हा x प्लस 5 इक्वल्स टू 4. x 5 प्लस मध्ये आहे, इकडे जाईल तर मायनस मध्ये म्हणजे 4 - 5. तर 4 - 5 केला तर किती होणार? 1. साईन मोठ्या संख्येचं. तर आता माझ्याकडे x ची किंमत किती आलेली आहे? 1. आन्सर काय होणार माझं? ऑर्डर पेअर x, y इक्वल्स टू x किती आला? -1 आणि y किती आला? 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आय होप सो समजलं म्हणून.
तर आता मग प्रॉब्लेम नंबर 6 स्टार्ट करू. आता प्रॉब्लेम नंबर 6 मग तुम्हाला असं वाटत असेल की खूप अवघड प्रॉब्लेम आहे, कारण की हा फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये आहे. पण असं काही नाही, हा पण प्रॉब्लेम खूप इझी आहे. फक्त आपल्याला एक दोन स्टेप एक्स्ट्रा करावं लागेल. सो इक्वेशन 1 अरेंज करू आणि इक्वेशन 2 ला अरेंज करू, कारण की आपली फर्स्ट स्टेप काय, अरेंज द इक्वेशन प्रॉपरली. सो मी याला अरेंज करते. तर काय ना, 1/3 एक्स प्लस वाय इक्वल्स टू 10/3. हे झालं माझं इक्वेशन 1. 1/4, सॉरी, 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4. हे झालं माझं इक्वेशन. आता मी याला अरेंज केलं. आता मला काय करायचं, हे फ्रॅक्शनल म्हणजे जे डिवाइड मध्ये आहे त्या टर्म्सला कॅन्सल करायचे, जेणेकरून मला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ इक्वेशन मिळेल. सो फर्स्ट इक्वेशनला मी काय करेल, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. जर मी याला 3 ने मल्टिप्लाय करेल, 3. ओके. तर याला मी 3 ने मल्टिप्लाय करायचं, काय ना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे म्हणून मी आपण मल्टिप्लाय करतो, कारण की त्याचे 3 आहे ते डिवाइड मध्ये आणि मला ते नको आहे म्हणून. सो आता हे काय होणार, 1/3 एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10/3 इंटू 3. सो हे 3 कॅन्सल होणार, हे 3 कॅन्सल. सो माझ्याकडे आता काय आलेलं आहे, एक्स एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10. हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. काय आलं, एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10 इक्वेशन आला. नेक्स्ट, आता नेक्स्टला काय कराल, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे तर काय होणार, मल्टिप्लाय केलं तर ते 4 डिवाइड मधले कॅन्सल होईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय किती मी 4 ने. सो काय होणार, 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4. आता याला 4 ने मल्टिप्लाय करू, याला 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4 इंटू 4. आता हे फोर कॅन्सल, हे फोर कॅन्सल. सो आता माझ्याकडे काय होणार, 8x प्लस 4 कॅन्सल झाला तर काय आलं, y इक्वल्स टू 4 कॅन्सल झाला तर 11. आता बघा, हे झालं माझं इक्वेशन 4. किती झालं हे इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये काय आहे, असं काही व्हेरिएबल कोइफिशियंट आहे का की जो सेम आहे एखाद्या व्हेरिएबलचा, नाही. सो स्टेप 2 काय होती आपली, की व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहे त्यांना सेम करा, नसेल तर त्याला सेम करण्यासाठी आता इथे बघा, एक्स आहे तर इथे एक्स आहे, तर मी याला 8 ने मल्टिप्लाय करू शकते इक्वेशन 3 ला, किंवा वायला कितीने मल्टिप्लाय करू शकते, 3. सो मी मदतली संख्या घेते. तर मी आता लिहिणार इथे मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय किती, 3. तर हे किती ना, 8x प्लस वाय इक्वल्स टू 11 इंटू 3. 80 जा 24 एक्स प्लस 3y इक्वल्स टू 33. आता माझ्याकडे हे काय आलं, इक्वेशन नंबर 4. हे आहे माझं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. तर आता मी काय करेल, सॉरी, हे इक्वेशन नंबर आहे माझं 5. 4 काय, 4ला काउंट 5 इथे कन्व्हर्ट केलं. आता इक्वेशन 4 आणि 5 याच्यामध्ये 3/3 सेम कोइफिशियंट आले आणि यांचे साईन पण प्लस आहे. सो साईन सेम कोइफिशियंटचे साईन सेम असले तर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्ट करतो. सो आता इथे लिहितो मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 अँड 5. आता इक्वेशन 3 लिहून घेते, एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10. हे झालं माझं इक्वेशन 3. आणि 24x प्लस 3y इक्वल्स टू 33. हे काय झालं, इक्वेशन 5. आता मला काय करायचं आहे, याच्यात सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आता काय होणार, साईन चेंज होणार.
साइन चेंज होते प्लसचं मायनस आणि हा प्लसचं मायनस हा प्लसचं मायनस. सो आता साइन चेंज केलं तर 3x प्लस 3x मायनस 3x सॉरी प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. आता प्लस मायनस प्लस प्लस हा प्लस आहे एक्स आणि मायनस आहे तर प्लस मायनस मायनस. सो काय होणार 23. आता मोठे कोणते व्हॅल्यू आहे 24 तर 24चे साइन आता इक्वल्स एक्स इक्वल्स टू 10 मायनस 33 तर काय होणार 23. मोठी संख्या कोणती आहे 33 तर 33चं साइन मायनस 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 कॅन्सल झाला का 23x काय राहिलं 23x इक्वल्स टू 23. आता हे इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे जाईल तर काय होणार डिवाइड मध्ये होऊन जाणार. सो डिवाइड मध्ये कसं लिहू आपण त्याला 23x इक्वल्स टू 23/23. आता 23 मधला 23 तसं x किती आला 1. x इक्वल्स टू 1 आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. देन आता आपल्याला y पण काढायचं आहे तर मी अशा इक्वेशन मध्ये पुट करायचं तसं पण मला y ची व्हॅल्यू मिळेल. तर मी काय करते इक्वेशन इक्वेशन 4 मध्येच ती व्हॅल्यू पुट करून टाकते जेणेकरून मला y ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर. आता इक्वेशन 4 मध्ये होते तर इक्वेशन 4 पुट x इक्वल्स टू 4 आणि x इक्वल्स टू 1 ही इक्वेशन नंबर 4 मध्ये 4 किती 8x प्लस y इक्वल्स टू 11. आता बघा x ची व्हॅल्यू 8 1 प्लस y इक्वल्स टू 11. 8 प्लस y इक्वल्स टू 11. y इक्वल्स टू प्लस मध्ये तिकडे येतं मायनस 11 मायनस 8. 11 मायनस 8 किती होते 11 11 मायनस 8 तर 11 मायनस 8 राहते किती 3. तर माझी y ची व्हॅल्यू किती आली 3. सो प्रॉब्लेम कळला दिसायला अवघड आहे पण सॉल्व्ह करायला तेवढा सिद्ध फक्त एक स्टेप आपण वाढवली एक्स आणि आता एंड मध्ये सोल्युशन काय लिहू आपण तर ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्स किती आला 1 आणि वाय किती आहे 3 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे तर हे झालं आपलं प्रॉब्लेम नंबर 6. समजलं काय आणि समजलं असेल तर सांगा ना तुम्ही परत सांगतो. चला तर मग प्रॉब्लेम नंबर 7. आता याच्यामध्ये मला सांगा की याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये काय सिमिलरिटी वाटत आहे की इथे जे आहे एक्स आणि वाय चे कोएफिशियंट काय इंटरचेंज आहे. जसं फर्स्ट एक याच्यामध्ये काय दिलेलं आहे इक्वेशन 1 मध्ये 99 एक्स सोबत आहे तर सेकंड इक्वेशन मध्ये 99 कशासोबत गेला वाय म्हणजे काय होत आहे की जे कोएफिशियंट आहे तेच इंटरचेंज होतं. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नेहमीप्रमाणे फर्स्ट स्टेप जी राहणार ती काय राहणार की अरेंज दी इक्वेशन. इक्वेशन अरेंज करायसाठी 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. ठीक आहे हे झालं आपलं इक्वेशन 1. देन 101x प्लस 99y इक्वल्स टू काय 501 इक्वेशन 2. आता याचे काय आहे कोएफिशियंट इंटरचेंज आहे तर कोएफिशियंट इंटरचेंज असेल तर आपण इथे नेहमी कुठला रूल यूज करतो याच्यामध्ये नेहमी आपण यूज करणार आहोत ASA रूल. ASA रूलनी काय करू आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ASA रूलनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता ASA रूल म्हणजे काय की A फॉर ऍडिशन S फॉर सबस्ट्रॅक्शन देन अगेन ऍडिशन म्हणजे ह्या मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो सर्वात आधी काय करायचं आहे की आपल्याला ऍडिशन करायची आहे जी इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. जर व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट इंटरचेंज असेल तर आपण कुठला रूल वापरू ASA. सो आता मी हा रूलने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. सर्वात आधी मी ऍडिशन करेल. ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन
सॉरी, ऍडिंग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर मी काय करत आहे, 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 आणि 101x प्लस 99y इक्वल्स टू 501 याची मी ऍडिशन करत आहे. ठीक आहे, आता सांगा, 9 प्लस 1 किती होते, 10चा 0, 9 प्लस 1 होणार 10, 10चा 0 आणि इथे ना 200, राईट. 200x, सेम इथे काय होणार, प्लस 200y इक्वल्स टू, आता हे काय होणार, 501 प्लस 499 1000. आता इथे काय कॉमन निघत आहे, 200 कॉमन निघत आहे, सो 200x प्लस वाय इक्वल्स टू काय आहे, 1000. आता हा इथे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे इथे डिवाइड मध्ये चालला जाईल, ते काय होणार, x plus y equals to 1000 divided by 200. 0 0 cancel, 0 2 5 are 10. So x plus y equals to किती आलं, 5. एवढं समजलं, x plus 5 ची व्हॅल्यू कशी काढली तर. ठीक आहे, तर आपण याला इक्वेशन देऊ, याला इक्वेशन नंबर देऊ 5. किती देऊ याला, 5. x plus 5, no 5 कसं आहे ना, x plus y equals to 5. त्याला इक्वेशन नंबर देऊ आपण 3. ऑलरेडी 2 आहे आणि आपल्याला हे जे आलेलं आहे ते इक्वेशन हे सेम. आता ऍडिशन केली, सो सेम आपण काय करू, आता याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करू. सबस्ट्रॅक्शन करत आहोत आपण. सो 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 आणि 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. काय करत आहोत आपण इथे, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. तो सबस्ट्रॅक्टिंग करत आहोत, मायनसचं साईन येणार, मायनसचं साईन आलं तर काय होणार, हे 99 मधून 101 गेलं तर इथे साईन चेंजेस होऊन जाणार ना, नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे साईन चेंजेस होऊन जाणार. आता नेहमीप्रमाणे साईन चेंजेस झाल्यानंतर 101 मधून 99 गेलं तर किती होते, 2 राहते. एक्स, आता मोठी संख्या कोणती आहे, 101, साईन कोणतं आहे त्याचं, मायनस प्लस. प्लस आता परत 101 मधनं 99 गेलं तर काय राहणार, 2 राहणार. 2 राहणार, पण मोठी संख्येचे साईन काय आहे, प्लस, सो 2y इक्वल्स टू. आता 501 मधनं 499 गेले तर किती राहणार, परत 2 राहणार, बट मोठी संख्या काय, 501चं साईन प्लस, सॉरी मायनस, मायनस आहे. आता इथनं मी काय कॉमन काढत आहे, जर मी इथनं 2 काढलं तर काय होणार, -x प्लस y. ठीक आहे, इक्वल्स टू -2. आता हा टू कॅन्सल, म्हणजे -x प्लस y इक्वल्स टू -1. -1 कसं आलं आहे, चला मी स्टेप कॅन्सल झाल्यावर मी स्टेप सॉल्व्ह करते. हा इथे मल्टिप्लाय मध्ये येते, इकडे डिवाइड मध्ये, -x प्लस y इक्वल्स टू -2/2. हे कॅन्सल होणार, इथे किती येणार, 1, म्हणजे -x प्लस y इक्वल्स टू -1. आता हे जे आलेलं आहे, हे इक्वेशन किती आहे माझ्याकडे, इक्वेशन नंबर 4. हे आहे इक्वेशन नंबर 4. आता बघा, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये कोएफिशियंट सेम आहे, येस, साइन डिफरंट आहे, म्हणजे काय करेल मी, ऍडिशन करेल. सो आता मी काय करत आहे, ऍड करत आहे. ऍड कशाची, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची. सो x प्लस वाय इक्वल्स टू 5 -x प्लस वाय इक्वल्स टू -1. ऍडिशन केलं तर हे कॅन्सल होईल, हे काय होणार मग इथे, 2y, 1 प्लस 1 2, आणि 5 -1 म्हणजे किती होणार, 4. मोठी संख्या किती आहे, 5. मोठी संख्या 5 आहे आणि त्याचं साईन किती आहे,
साइन कोणता आहे पॉझिटिव्ह, सो +4 देऊ. आता बघा काय आलं माझ्याकडे, 2y इक्वल्स टू 4. तर y इक्वल्स टू किती आलेलं आहे, 4/2. 2 म्हणजे 2, 2 2 जा 4. सो y ची व्हॅल्यू किती आली आहे, 2. सो y ची व्हॅल्यू 2. आता मी काय करेल, y ची व्हॅल्यू पुट करेल इक्वेशन नंबर 3 मध्ये, कारण की ते +y आहे तिथे. इक्वेशन 3 मध्ये करू शकता किंवा 4 मध्ये, पण एवढ्या याच्यात नाही इझी इक्वेशन कोणता आहे 3. सो मी काय करेल, पुट जे आपल्याला इझी वाटतं त्या इक्वेशन मध्ये तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ते व्हॅल्यू पुट करू शकता. तर पुट y इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, x प्लस वाय इक्वल्स टू 5. x प्लस y ची व्हॅल्यू 2 इक्वल्स टू 5. एक्स 2 इकडे प्लस मध्ये, इथे इकडे झाला आता मायनस. सो एक्स इक्वल्स टू किती आलं, 3. आलं की नाही, आलं. सो एक्स इक्वल्स टू 3. नेहमीप्रमाणे आपलं काय राहणार एंडिंगला सोल्युशन. तसं सोल्युशन वरनं आठवलं की जे सोल्युशन लिहितो खाली एक लाईन त्याला हाफ मार्क्स असतो. सो नेहमीप्रमाणे लिहू एक्स कॉमा वाय ऑर्डर पेअर इक्वल्स टू ऑर्डर पेअर. एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे 3 आणि वाय ची व्हॅल्यू आली आहे 2. इज दी solution of given simultaneous linear इक्वेशन. याच्यावर हाफ मार्क्स असतो. ठीक आहे, किती मार्क्स असतो यावर तुम्हाला असं वाटत आहे की नेहमी नेहमी हे काय लिहित आहे, पण याच्यावर हाफ मार्क्स पेपर मध्ये दिल्या जातो. हा लास्ट लाईन, सो लास्ट लाईन लिहिणं कंपल्सरी आहे. तर आता हे हा रूल समजला का तुम्हाला, ASA रूल काय. फर्स्ट आपण काय केलं, ऍडिशन केली आणि सबस्ट्रॅक्शन केलं आणि मग जे काही सोल्युशन येणार त्याची ऍडिशन केली, म्हणून याला काय म्हणते ASA रूल. दिसायला तर खूप मोठा वाटत पण खूप इझी आहे. कधी पेपरमध्ये तुम्हाला एक्स प्लस वाय काढा म्हणेल, कधी एक्स मायनस वाय काढा म्हणेल. एक्स प्लस वाय काढा म्हटलं तर एवढंच सॉल्व. एक्स मायनस, आता ते इथे -x+y, पण पेपरमध्ये -x-y पण काढा म्हणू शकतात. तर पुढची स्टेप करायची कशी आहे सांगा, पुढे तर येईलच. पण हे प्रॉब्लेम समजलं असेल, आय होप सो. सो वी कॅन स्विच टू नेक्स्ट प्रॉब्लेम. त्याला तर बघा आजचं 1.2 मधलं हे लास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, जे आपण सेम प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये जे ASA मेथडने सॉल्व्ह केलं त्याचप्रमाणे हे सुद्धा सॉल्व्ह करू. तर नेहमीप्रमाणे अरेंज करू इक्वेशन्स, जी आपली स्टेप 1 राहणार. एक सेकंड मी पेन घेऊन घेते. चला चल स्टार्ट. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 हे झालं माझं इक्वेशन 1. आणि 57x मायनस 49y इक्वल्स टू 252 हे झालं माझं इक्वेशन नंबर 2. आता ASA रूल नुसार मी काय करते, नेहमी दोघांची ऍडिशन आधी करते. सो ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. आता जर मी दोन इक्वेशन ऍड करत आहे तर काय होणार, 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. 49 सॉरी 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. आता जर मी याची ऍडिशन करत आहे तर आता बघा, 7 + 5 12, 12 से 2 1 कॅरी, देन 1 and 1 2 आणि +2 किती होणार 4. देन याची ऍडिंग करत आहे मी, तर हे काय मायनस मायनस प्लस होत आहे. देन 7 + 9 16, 16 से 6 कॅरी 1, 1 + 5 6, 6 + 4 10, 1 10 + y. देन हे होणार इथे मायनस मोठ्या संख्येचं साईन 106x. ओके, तर आता माझ्याकडे इथे 106 कॉमन निघत आहे, तर 106 कॉमन काढायचं, x मायनस 1 इक्वल्स टू 4 x मायनस y इक्वल्स टू किती होता है
424 डिवायडेड बाय 106 एक्स मायनस वाय इक्वल्स टू किती होणार 4. जेव्हा मी 106 ने याला डिवाइड केलं तर ते 4 तर मला एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू किती आली एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. हे झालं माझं इक्वेशन नंबर 3 ऑल्सो. तर मी आता काय करेल ऍडिशन केल्यानंतर सबस्ट्रॅक्शन करेल. तर सबस्ट्रॅक्टिंग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 सबस्ट्रॅक्ट करेल तर काय होणार 49x minus 57y equals to 172. Then 57x minus 49y equals to 252. आता मी याला सबस्ट्रॅक्ट करत आहे तर काय होणार ऑल्सो चेंजिंग साइन पण चेंजेस होणार प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस तर काय होणार हे होणार -8x मायनस 81 इक्वल्स टू -80. कॉमन काय करत आहे 80 -8 कॉमन निघत आहे इथे इथे एक्स प्लस वाय मायनस साइन कॉमन काढला आणि हा झाला -80. हा मायनस तसा ना कॅन्सल करता हा -80 इकडे येणार ते एक्स प्लस वाय इक्वल्स टू -80/8 8 10 जा 80. सो एक्स प्लस वाय इक्वल्स टू किती आलं 10. समजलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू किती आलं 10. हे झालं माझं इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 4 झालं. नेक्स्ट स्टेप काय करतो आपण ऍड करतो ऍडिशन कशाची इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. सो एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल्स टू किती आहे 10. जर मी याची ऍडिशन केली तर काय होणार हे कॅन्सल होणार हे होणार 2x इक्वल्स टू हे झालं 14. तर 14 झालं ना परत इथे एकदा लिहिते मी की काय होणार 2x होणार हे 2x आहे इक्वल्स टू 14. आता x इक्वल्स टू काय 14 मल्टिप्लाय मध्ये आहे तिथे इंटर डिवाइड मध्ये जाईल 2 7 जा 14. सो x ची व्हॅल्यू किती आली माझी 7. ठीक आहे. आता मी काय करेल x ची व्हॅल्यू पुट करेल पुट x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन पुढे 4 मध्ये पुट करते 4. सो 4 काय एक्स प्लस वाय इक्वल्स टू 10. एक्स ची व्हॅल्यू 7 आली प्लस वाय इक्वल्स टू 10 वाय इक्वल्स टू 10 प्लस मध्ये आहे तिकडे मायनस वाय इक्वल्स टू किती झालं 3. ठीक आहे वाय इक्वल्स टू 3 वाय इक्वल्स टू 3 एक्स इक्वल्स टू 7 एक्स इक्वल्स टू 7. आता एंडिंगला मी काय लिहिणार एक सेकंड गिव्ह मी 1 सेकंड. तर आता काय होणार एंडिंगला सोल्युशन काय राहते ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे 7 देन वाय ची व्हॅल्यू आहे 3. इज दिस सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आता मी जी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू वाढली ती करेक्ट आहे का नाही ते आता चेक करून घेऊ. तर बघा एक्स इक्वल्स टू किती आला माझ्याकडे 7 वाय इक्वल्स टू किती आला 3. मी करत आहे पुट करत आहे इक्वेशन पुट कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करते 4 मध्येच करते कारण की ते इझी दिसत आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 10 आहे तर एक्स ची व्हॅल्यू 7 प्लस 3 इक्वल्स टू 10 मीन्स 10 इक्वल्स टू 10. सो माझा आन्सर काय आहे राईट आहे. हे झालं इक्वेशन 8. आता राहिलेला एक प्रिव्हियस लास्ट प्रॉब्लेम बघून घेऊया जो ऍक्टिव्हिटी होती त्याला सॉल्व्ह करू आणि मग आपला जो फर्स्ट एक्सरसाइज आहे 1.1 खतम. काय म्हणते कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. हे आपलं फर्स्ट 1.1 मधलं फर्स्ट ऍक्टिव्हिटी टेबल दिलेलं आहे. तर पहिले इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी 5x प्लस 3y इक्वल्स टू 9 आणि 2x मायनस 3y इक्वल्स टू 10 हे इक्वेशन नंबर 2. सर्वात आधी काय केलं यांनी ऍड केलेलं आहे कारण की 3y आणि
ही वाय सेम कोइफिशियंट आहे वायचे, देन साईन डिफरंट आहे. सो मी काय म्हटलं, सेम साईन राहिलं तर सबस्ट्रॅक्ट करतो, पण डिफरंट डिफरंट साईन राहिलं तर आपण काय करतो, ऍड करत असतो. तर त्यांनी काय केली, ते ऍडिशन केली. ऍडिशन केली आहे तर हे काय झालं, कॅन्सल झालं. आता 7 7 हा एक्स तिथे लिहिला, पण 5 + 2 किती होते, 7. मी काहीतरी वेगळं बोलली वाटते. 3y +3y -3y कॅन्सल, देन 5 + 2 झाले आहे 7. कलर चेंज करून घेऊ, जेणेकरून दिसेल. ठीक आहे, तर मी काय करते, याचे ऍडिशन करत असते नेहमी. तर 3y आणि 3y कॅन्सल झाले, 5 + 2 झाले आहे 7x. आता 12 + 9 किती होते, 21. आता हा 21 डिवायडेड बाय 7 किती, एक्स ची व्हॅल्यू आली 3. ठीक आहे, आता पुट x = 3 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 काय, हा आहे, ते इथे x ची व्हॅल्यू पुट केली 3 + 3y = 9. हा झाला 3y, 9 मायनस 5 3 जा 15. 15 मधनं 15 आहे, 15 मधनं जर 9 गेलं तर किती राहते, 6 राहते. आता 6 डिवायडेड बाय 3, 6 डिवायडेड बाय 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6. y ची व्हॅल्यू आली 2. सोल्युशन इज x अँड y. ऑर्डर पेअर x अँड y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू किती आली 3, देन y ची व्हॅल्यू आली 2. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 1.1 इथे संपलेला आहे. आणि इफ यू लाईक माय टीचिंग, तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, आणि इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन कमेंट्स कमेंट्स ऑन बिलो. ओके, जर काहीही डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम समजला नसेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, जेणेकरून मी तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.